नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय थोडं तुझं थोडं माझंचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला इथे मानसी छान साडी बिडी नेसून तयार झाली आहे, हातात बांगड्या घातल्या आहेत आणि त्याच्यानंतर आई तिचं कौतुक करतायत. संपदा कौतुक करते, मानसी तू छान दिसतेस. तेवढ्यात निधी पण येते आणि ताई तू छान दिसतेस. काजळाची टीट वगैरे लावतात आणि त्याच्यानंतर छाया येते. झाली का चोरली धाकटी सुनबाई तयार, तर आता ओटी भरूया असं म्हणते आणि ओटी भरताना पाठ वगैरे रांगोळी काढ म्हणून सांगते. पण ती म्हणते की कशाला, ओटी भरणं तर एक निमित्त आहे, मी नाही ते सूचना द्यायला आली असं म्हणते आणि ओटी भरताना सूचना देते बरं का. सूचना क्रमांक 1, माझी गायत्री ताई जरी फणसासारखी दिसत असेल ना तरी मनाने प्रेमळ आहे बरं का, आणि तिचं मन तुला जिंकून घ्यावं लागेल आणि तिच्या मनासारखं तू वागली नाहीस तर तुला असं म्हणते आणि अशा 3 प्रकारच्या सूचना देते. ओटी भरते आणि झाली आहे माझी ओटी भरून असं म्हणते आणि निघून जाते. ताईचं गुणगान गाते, कारण माझी गायत्री ताई असं म्हणत असते ती सारखं. तरी नशीब इथे चांगलं बोलले, बाकी काही वाईट बोलली नाही, एवढंच समाधान म्हणायचं. तर आता ओटी वगैरे भरून झाली आणि ती जाते इकडे. तर सूचना देताना कशी गायत्रीचं कौतुक करत असते, कारण ती तिथेच राहत असते ना, त्यामुळे चमचीच आहे ती गायत्रीची एका अर्थे. तर छायाने ओटी भरली आहे, सूचना दिल्या आहेत की गायत्रीच्या मनासारखं वागायला पाहिजे. अशी सूचना म्हणजे निव्वळ धमकी दिली आहे की गायत्रीच्या मनासारखं वाग, नाही तर काय होईल असं म्हणून ती इथे तयारी म्हणजे तिला प्रिपेअर करून ठेवते आणि ती पण हो म्हणून म्हणजे काही रिॲक्ट न करता मानसी सगळं ऐकून घेते. छायाचं ॲक्टिंग मात्र बरी करते असंच मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा. तर ओटी भरून झाली आणि आता छाया म्हणते की झाले ओटी भरून आणि मी जाते, तुम्ही या असं म्हणून सांगते आणि छाया इकडनं निघून जाते घरातनं बाकीची तयारी करायला. तर छाया निघून गेल्यानंतर इथे वातावरण पर्यंत इमोशनल होतं. निधी म्हणते काय हे ताई, तू जाणार ते जाणार, इथेच जाणार लग्न करून, आणि तर तुझी पाठवणी करता येत नाही असं म्हणते. आणि इकडे रणजितचं वेगळंच चाललंय बरं का. रणजित एका वेगळ्याच मूडमध्ये दिसतोय आपल्याला आणि नक्की हा काहीतरी घोळ घालणार आणि काहीतरी सूडभावना ह्याच्यामध्ये मनामध्ये येणार असं मला वाटतंय, कारण तो आता वागतोयच तसं. तर तो ब्रेडला जाम लावत बसलाय, बटर लावत बसलाय, गाणं वगैरे गुणगुणतोय, शिटी वाजवतोय. आणि रजनी इकडच्या खुर्चीत बसत असते तर ती म्हणते की इथे बसू नकोस, तू इकडच्या साईडला बस. मग रजनी म्हणते तू बरा आहेस ना, तू खुश असलास की सगळं खुश असतं, म्हणजे मला तेच पाहिजे असं म्हणते आणि ती त्या खुर्चीत बसते. आणि हे काय, तू एवढ्या प्लेट्स कशासाठी मांडल्यास असं विचारते रणजितला रजनी. तर रणजित म्हणतो आहेत ना माणसं आहेत. तर इकडे मानसी बसली आणि इकडे तेजस बसलाय असं म्हणते आणि रिकाम्या खुर्चीचीच तो बोलत असतो. माझ्या आणि आईचं असं चालू असतं थोडं, तर तुम्ही खायला सुरुवात करा, तुम्ही काळजी करू नका. आता रजनीला कळत नाही आहे की हा नेमका काय प्रकार चाललाय तो, पण इकडे रणजित मात्र तेजस आणि मानसीचे इथे नाव घेऊन बोलत असतो, रिकाम्या खुर्चीशी बोलत असतो. हे बघून रजनीला इथे टेन्शन आलंय आणि साहजिकच आहे, येणारच ना टेन्शन. तर इकडे बघा तो कसं रिॲक्ट करतोय की तेजस तू खायला चालू कर असं म्हणून सांगतो. आपण दोघंच आहोत असं तो म्हणतो आईला. आई म्हणते की तुला मी आहे, मला तू आहे, आपण दोघंच आहोत. तर इकडे रणजित म्हणतो आपण दोघंच आहे ना, आपल्याबरोबर अजून कोणीतरी नाही आहे. तर इकडे छाया येते आभाला, दिनेशला आणि सूरजला सांगते की आता गृहप्रवेश होणार आहे. गायत्री वहिनी तयार झाली आहे आणि तिने गृहप्रवेश ठरवला या दोघांचा, मानसीचा आणि तेजसचा. आणि तुम्ही इथे काय करताय, तर गृहप्रवेशाची तयारी करायला चला. तुम्ही ते काय प्रभूंचे मिणमिणते दिवे असं म्हणते, सेम गायत्रीची नक्कल करते बरं का. आणि हिला तर स्वतःचं डोकं नाही आहे, पण आपली प्रभूंचे मिणमिणते दिवे असं म्हणून या तिघांना इकडे बोलते आणि ती निघून जाते की गृहप्रवेशासाठी मदत करायला बाहेर या, किंवा गृहप्रवेश सुरू आहे ते बघायला बाहेर या. दिनेश म्हणतो या गायत्रीच्या मनात चाललंय काय नेमकं कळत नाही आहे, कारण गायत्रीला सर्वात जास्त त्रास होत होता की तेजस आणि मानसीनं लग्न केलं आहे आणि तीच आता यांचा गृहप्रवेश करते. तर काय मनात चालले तिच्या आपल्याला कळत नाही आहे. तर आबा म्हणते की तात्या तयार झाले त्या लग्नाला. तर ते सूरज म्हणतो तात्या कशा तयार होतील, खूपच चिडलेले होते तात्या, आणि तात्या कसे काय तयार होतील असं म्हणून इथे हा सगळ्यांना आता प्रश्न पडलाय की गायत्री असं का वागते ते. तर इकडे रणजित म्हणतो मी सगळ्यांशी चांगलं वागतोय आणि माझ्या पाठीत किनी या तेजसनं ना असा सुराख खुपसला असं म्हणतो. आणि मग त्याच्यानंतर आजपर्यंत सगळ्यांनी ना माझी चांगली बाजू बघितली आहे, समजूतदारपणा बघितला आहे, आता माझी दुसरी बाजू लोक बघतील असं तो म्हणतो. आणि मग त्याच्यानंतर म्हणतो आपण दोघंच आहोत ना एकमेकांना, तर आपण काय करूया, कुत्रा पाळूया. आणि त्या कुत्र्याचं नाव काय बरं ठेवायचं माहिती का तुला, तर तेजस नाव ठेवायचं त्या कुत्र्याचं असं म्हणतो. आणि कसा वागेल तो कुत्रा, तर तेजस उठ
तो तेजस उठला, तेजस अप अप अप, तेजस उठलाय, तेजस डाऊन डाऊन, तेजस बसला इथे, तेजस तेजस हे खा असं म्हणून तो ब्रेडचा जो तुकडा असतो तो असा खाली टाकतो, तेजस खा असं म्हणून जोरात ओरडतो आणि रजनी ते दचकते. आणि हे जे काही त्याचे लुक दाखवलेत रणजितचे ते बघून तर आपल्याला वाटतंय की हा आता काहीतरी घोळ घालणार आणि सूड भावनेनं तो मानसी आणि तेजसला भरपूर इथे टेन्शन द्यायचं काम करणार आहे. आणि समजा जर ह्यांना गायत्री मिळाली तर अजूनच इथे भयानक अवघड परिस्थिती निर्माण होणार असं मला वाटतंय. रणजितचा हा बदललेला अवतार, बदललेलं वागणं, बदललेलं थिंकिंग बघून इथे रजनी मात्र घाबरले. तिला आता टेन्शन आलं की हा असा काय वागतोय एकदम. आणि मग तो सगळं सांगतो की कसं मी आता माझी दुसरी बाजू मी दाखवणार आहे जगाला. एक चांगली बाजू बघितली होती, आता दुसरी वाईट बाजू, किंवा मी दुसरा कसा आहे ते बघतील. आणि आपण कुत्रा ठेवलाच आहे तर त्याचं नाव आपण तेजस ठेवायचं आहे. आणि तो कसा करेल तर असं सगळं तो दाखवतो. उठ म्हटलं की उठायचं, बस म्हटलं की बसायचं. आणि तो उठून जातो खुर्चीवर आणि बघा आता तो कसा करतो असं म्हणतो. आणि रजनी ते विचारत आहे तेजस इकडे ये, तर तिथे कोण काय हलत नाही कारण कोण नाहीच आहे. पण रणजित एवढ्या जोरात ओरडतो की तेजस इकडे ये, की असं ओरडल्यानंतर रजनी ते दचकते आणि तिला मात्र आता ते रडायला येतं आहे की काळजी वाटायला लागली रणजितची. बघूया रणजित अजून काय काय पुढे करतोय, हे त्याचं तात्पुरतं आहे की खरंच तो सुडाच्या भावनेनं या दोघांना त्रास देईल. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता रजनी काय करेल रणजितच्या अशा अवस्थेवर की जेणेकरून त्याला बरं वाटावं किंवा त्याच्या मनात जे काही हे चालले त्रास चाललाय तो कमी व्हायच्यासाठी रजनी काय करेल ते बघत राहूया. तर मित्रांनो, प्रेक्षकांनो, तर इकडे हा जो काही मित्र दाखवलाय ना तो मात्र भारी दाखवलाय बरं का. तो 2 हार घेऊन आला, हे बघ मी हार घेऊन आलो असं म्हणून सारखं हार दाखवत असतो आणि समजावून सांगत असतो की बाबा आता गायत्री वहिनी जे काही म्हणतील ते ऐक. त्यांच्या डोक्यात काहीतरी गेम आहे ना, ते गेम काय असतील ते असतील, तू त्या घरात जाऊन निस्तर. आपण घराबाहेर राहू शकतो रे, पण आता तसं नाही आहे, तू एकटा नाही आहेस, तुझ्या बाजूला तुझ्या जोडीला मानसी आहेत. तर तू आता घराबाहेर राहू नको, घरात जायला मिळते तर तू घरात जा, ती संधी तू स्वीकार. आणि जे काही तुला सावरायचं आहे, जे काही गायत्री वहिनींना शिकवायचं आहे, धडा शिकवायचा आहे ते सगळं घरात जाऊन शिकव प्लीज बाबा, एवढं ऐक असं म्हणून तो सारखं ना ते हार असे हलवत सांगत असतो. आणि तेजस म्हणतो हो ते हार आणलेच ते माहिती, ते खाली ठेवून आहेत तर त्याचे दोरेच तेवढे शिल्लक राहतील तुझ्या हातात असं म्हटल्यानंतर सुयोगी ते गप्पा बसतो. पण तो चांगल्या अर्थाने चांगल्या पद्धतीने इकडे तेजसला समजायचा प्रयत्न करत असतो की तू घरी जा आणि तू आई किती असं म्हणून सांगतो. तर इकडे मानसीची आई मानसीला बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा देते आणि म्हणते की हे घरातून द्यायचं असतं, माहेरून द्यायचं असतं आणि माफ कर गं, आम्ही एवढंच देऊ शकतोय तुला कारण आपल्याकडे काही नाही आहे. तर मानसी म्हणते की आई तू कशाला त्रास करून घेतेस, तुम्ही आजपर्यंत जे काही आम्हाला दिलं आहे ते खरंच खूप आहे, तुम्ही संस्कार दिलेत आणि कठीण परिस्थितीत संकटाच्या वेळेस उभं राहायची ताकद दिली आणि आज जो काही मी माझ्या आयुष्याचा जोडीदाराबद्दलचा निर्णय घेऊ शकले तो तू विचारलेल्या प्रश्नामुळेच निर्णय घेऊ शकले. त्यामुळंच मला माझ्या आयुष्याचं जे काही जोडीदाराचं स्वप्न होतं किंवा जोडीदार कसा असावा हे सगळं कळलं आहे आणि तू प्रश्न विचारले नसतेस तर मी आज काही केलं नसतं असं म्हणते. आणि मग आई म्हणते की बाबांचा पण आशीर्वाद घे, देवाचा पण आशीर्वाद घे. आणि देवांचा आशीर्वाद घेते मानसी, ती अन्नपूर्णा आणि श्री बाळकृष्ण धरते हातामध्ये आणि त्याच्यानंतर आईला इथे धीर देते आणि काळजी करू नको म्हणते. तर संपदा म्हणतात बाबा कसं म्हणायचं तुला, भाजी वीट आहेस तू, घराला सगळ्यांना बांधून ठेवणारी भाजी वीट आहेस, कणखर वीट आहेस तू असं म्हणून बाबा म्हणायचे ते खरं आहे. आणि मग नंतर इथे मानसी देवाला नमस्कार करते आणि मग बाबांना नमस्कार करायला जाते. बाबांच्या फोटोकडे जाऊन नमस्कार करते, हात जोडते आणि म्हणते तुम्हाला दिलेलं वचन किंवा तुम्हाला दिलेला शब्द मी नक्की पाळीन. तुम्ही माझ्यासाठी योग्य जोडीदार इथे निवडलेला आहे आणि त्याची साथ म्हणजे तेजसची साथ मी कधीच सोडणार नाही. मी कायम इथे त्यांच्याबरोबर सुखदुःखात अडचणीत कायम इथे राहीन असं म्हणून ती बाबांना इथे हात जोडते, नमस्कार करते आणि तुमचं वचन मी पुरेपूर पाळण्याचा प्रयत्न करीन असं सांगते. आणि तेवढ्यात तेजस पण तिथे मागणं येतो. दोघं जण मिळून संपतरावांना इथे नमस्कार करतात, फोटोला नमस्कार करतात आणि मग ती घराबाहेर जायला निघतात. तोपर्यंत इकडे बाहेर प्रेक्षकांनो विनोदने नवीनच खूळ काढलाय. तो हातात पिप्पा आणि कागदाचा रोल करतो आणि गायत्री वहिनींनी सांगितलेल्या मुहूर्तावर तेजस आणि मानसीचं लग्न होणार आहे किंवा त्यांचा गृहप्रवेश होणार आहे तर टाळ्या वाजवा असं सांगतो. तर सुयोग म्हणतो माझ्या हातात साहित्य आहे ना असं म्हणतो आणि टाळ्या वाजवत नाही. पण तरीसुद्धा तो म्हणतो की सगळे प्रभूनिवासी बाहेर या, आता गायत्री वहिनींच्या सांगण्यानुसार मानसी आणि तेजसचा गृहप्रवेश होणार आहे. हो परत तेच म्हणतो, परत तो म्हणतो टाळ्या वाजव. सुयोग म्हणतो नाही माझ्या हातात साहित्य, मी टाळ्या वाजवू शकतो
शकत नाही असं म्हणतो. छान जरा मजा मस्ती इथे दोघांची चालली, बघून बरं वाटतं. आणि आता इथे सगळीच हळूहळू करून बाहेर यायला लागलेली आहेत. त्याच्यानंतर इकडे मानसी येते, तेजस पण इथे आहे आलेला, दिनेश आलाय, सूरज आलाय आणि आबा येऊन अण्णांना म्हणजे तात्यांना आणि आईला विचारते की दादा खरंच घरामध्ये येणार आहे का. तर तिला कोणीच काही ते उत्तर देत नाही. तात्या आणि आई दोघं पण बाहेर येऊन उभे राहतात. गायत्री पण इथे उभी राहते आणि मग इथे म्हणते सुयोगकडे बघून, तू हारबीर घेऊनच आलायस, मित्र असावा तर असा. आणि मग नंतर म्हणते की भुरटा नंबर 2, अरे दे ते आता हार असं म्हणते. आणि मग हार दोघं एकमेकांना देतात. हार दिला जातो मानसीच्या हातामध्ये आणि इथे तेजसच्या हातामध्ये. आणि घे रे घे, तेजस घेत नसतो, घे रे घे, आणि माझे 800 रुपये गेले तर असं हळूच म्हणतो. आणि मग तेजस इथे हार घेतो. तेवढ्यात पण कसे 800 रुपये गेलेत म्हणून सांगतो. मजा वाटली 2 मिनटं. आणि मग तेजस आणि मानसी एकमेकांच्या समोर इथे हार घेऊन उभे आहेत. गायत्री म्हणते लग्न विधिवत नाही झालं तरी हार घातल्यामुळे जरा तेवढंच फिलिंग येईल, भावना तुमच्या निर्माण होतील की आपलं लग्न झालं आहे असं. आणि असं म्हणून गायत्री दोघांना हार घालायला लावते. मानसी हार घेऊन 2 मिनटं उभी राहते त्याच्यासमोर, कोणीच हार घालायला पुढे जात नाही. तर गायत्री म्हणते की घाला आता हार. आणि मग मानसी हार घालण्यासाठी उभी राहते. तेजस खाली वागतो आणि तेवढ्यात गायत्री म्हणते, वा आत्तापासूनच बायकोच्या पुढे वाकायची सवय केली आहेस, चांगलं आहे, म्हणजे तुझ्या भावाकडून काहीतरी चांगली गोष्ट शिकलास तू असं म्हणतं. आणि मग नंतर इथे विनोद हसायला लागतो, हा जोक आहे असं म्हणून. आणि दोघं एकमेकांना इथे हार घालतात. आणि मग गायत्री म्हणते की अहो आई, तुमच्या धाकट्या सोनेचा इथे गृहप्रवेश आहे, तर तुम्ही माप नाही का तयार करणार, जावा माप घेऊन या असं म्हणून आईना आतमध्ये पाठवते. तेजस आणि मानसी एकमेकांना इथे हार घालतात. आणि मग तात्यासाहेब म्हणतात, गायत्री तू सांगतेस म्हणून मी इथे लग्नाला उभा आहे, पण मला हे भावला भावलीचं लग्न अजिबात मान्य नाही आहे असं म्हणतात ते. आणि इकडे आतमध्ये निघून जातात. तर इकडे गायत्री दोघांचं अभिनंदन करते, तेजसचा हात हातात घेते आणि म्हणते भाऊजी, तेजस भाऊजी अभिनंदन. हां. आणि मग मानसीचं पण अभिनंदन करते. मानसी नुसती बघतीये 2 मिनटं काय चाललंय ते, कारण इकडे छाया जेव्हा ओटी भरत असते तेव्हा ती काय म्हणते, आज गायत्री वहिनीमुळे तुला या घरात यायला मिळते, हे तू विसरू नकोस असं ती इथे सांगते. मानसी सध्या तरी काही बोलत नाही आहे. तात्यासाहेब इथे चिडून निघून गेलेत. त्याच्यानंतर इकडे आई मापटं घेऊन येत असतात, तांदळाचं माप घेऊन बाहेर येत असतात. तोपर्यंत इकडे तात्या सांगतात की काही झालं तरी आपल्या म्हणजे मुलाची जी शिक्षा आहे किंवा मुलगा मला हे लग्न मान्य नाही असं म्हणतात. आणि मग आईसुद्धा माप टेबलवर ठेवतात टिपॉयवर आणि तात्यांच्या मागणं इथे निघून जातात. नवऱ्याची साथ देत आहेत ते. आणि मग छायाला गायत्री सांगते की जा आरतीचं ताट घेऊन ये आणि ते माप उंबऱ्यावर ठेव असं म्हणून. मग छाया इथे माप ते उंबऱ्यावर ठेवते. आणि मग आता गायत्री म्हणते की या आता चला घरात गृहप्रवेशाची वेळ झाली असं म्हणून सांगते. आणि मानसी आणि तेजस पायरीवर पाय टाकणार तेवढ्यात ती म्हणते की थांबा आता, हे काय नवीन म्हणून प्रत्येकजण तिच्याकडे बघतो, कारण तिनं थांबा म्हणून सांगितलंय. पण ती म्हणते की लग्नात सप्तपदी असतात, तर आपण सप्तपदी नाही, निदान मी तुम्हाला सप्तवचनं काय जे काही असेल ते सांगते. आणि पहिलं पाऊल आहे एकमेकांना साथ देण्याचं असं म्हटल्यानंतर इकडे तेजस आणि मानसी दोघं बघतात की मानसी तेजसचा इथे हात घट्ट धरते. दुसऱ्या पावलावर सुख दुःख येतील ती तुम्ही सांभाळली पाहिजेत असं म्हणते. आणि तुला तरी तर लग्न झाल्यापासून दुःखच दिली आहेत असं म्हणते. तरीसुद्धा इकडे मानसी त्याचा हात घट्ट धरते आणि परत इथे आतमध्ये येते. आणि एकमेकांना साथ देण्याचं अशी सगळी वचनं गायत्री मानसीकडून घेते. आणि ते दोन्ही अर्थाने ती इथे बोलत असते, पण मानसी तेजसची साथ कधीच सोडणार नाही या अर्थाने तेजसचा हात इथे घट्ट धरून ठेवते. अशा पद्धतीनं इकडे गृहप्रवेश होणार असतो. तर इकडे सुमन आणि तात्यासाहेब खिडकीतून बघतायत गायत्रीचं काय काय चाललंय ते. आईना बरं पण वाटतंय की आता मानसीचा गृहप्रवेश होणार आहे म्हणून. आणि आता इथे छायासुद्धा वाट बघते की हे कधी घरी येत आहेत किंवा कधी त्यांना ओवाळते, औक्षण करते, कारण गायत्री एक एक पावलावर त्यांना वचनं देते. आणि प्रेक्षकांनो आता मोठा ट्विस्ट येणार आहे बरं का. मानसीनं ते माप ओलांडलं आहे, पण आता गायत्रीनं आपलं मूळ रंग जे काही आहे ते दाखवले आहेत. ती मानसीला घरात घेते आणि तेजसला इथे घराबाहेर काढते आणि सांगते की तुला जर या घरामध्ये यायचं असेल तर तुला एक काम करावं लागेल. आणि ते काय काम आहे किंवा जे काही करायला सांगणार आहे ते बघूया उद्याच्या भागात. त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा.